समीरजी आडप साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याने त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे एक प्रमुख घटक सन्माननीय संदेशबाई कांबळे यांच्या शुभ हस्ते समीरजी आडप साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. खऱ्या अर्थानं आज समीरजी आडप साहेबांच्या माध्यमातून 40-40 सरकार नावंडे संघ पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. हॅलो हॅलो आणि सन्माननीय बारक्या हडप यांचाही शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. वेलकम आणि या स्पर्धेला आपण स्टार्ट आपण करतोय. धन्यवाद योगेश सर, वेलकम. जमलेल्या तमाम खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. वेनगाव संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. वेनगाव टीम प्लीज. 12वा खेळाडू कंपल्सरी आहे, त्यामुळे लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. वेनगाव GB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला बघायला मिळतो खालापूर. चला, ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज झालाय खालापूर टीम. पहिलं षटक टाकण्यासाठी नितेशला आपण पाहत आहे. नितेश कातकरी हा गोलंदाज आहे. खालापूर टीम कडून पहिलं अस्त्र आणि शस्त्र मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात येते. अगदी पहिलीच ओव्हर आहे. मॅडेटरी पॉवर प्ले P1चं षटक आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वराज आणि ऋषभला आपण पाहता. व्हेरी फर्स्ट बॉलर आहे ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटकडे चालला बॉल. सिंगल या चेंडूवरती मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 2 वरती पोहोचली आहे. 2 चेंडू 2 धावा धावा फलकावरती संत आणि सावध सुरुवात. यावेळेस मात्र JB11 वेनगाव संघाची आपण पाहत आहे. पहिल्या फेरीतली ही 4थी लढत आहे. अंतिमची मॅच मात्र पाहता आपण. आणि यानंतर सेकंड राऊंडच्या मॅच 3 ओव्हरच्या असतील, याच्याकडेही लक्ष असू द्या. हा सामना संपल्यानंतर लगेच सेकंड राऊंडला मात्र सुरुवात आपण करूया. दमदार स्पर्धा, चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आमचे परममित्र मयूर आणि त्यानंतर आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक संदेशजी कांबळे साहेबांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. अगदी क्रिकेटचा सीझन सध्या आपण पाहताय तर समाप्तीला आलेला आहे. यानंतर मग जून, जुलै, ऑगस्टमध्ये आपल्याला रबर बॉल क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात बघायला मिळतोय. परंतु टेनिस बॉल क्रिकेटची मी तर म्हणे कदाचित खालापूर कर्जत तालुक्यातील ही शेवटची स्पर्धा असावी, कारण यानंतर हलक्याशा पावसाला देखील सुरुवात होते जूनमध्ये व स्पर्धा फार कमी आहेत. चांगला बॉल होता, खोलात टाकलाय, स्लाइस केलाय, गॅपमध्ये फटका, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक सिंगल या चेंडूवरती धावून कंप्लीट होती आहे. 3 धावा 4 धावा धावा फलकावरती आपण पाहताय. 3 चेंडू आणि 4 धावा, 2 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च केल्यात नितेश या गोलंदाजानं. पहिलं षटक आहे. सध्याच्या स्थितीला थोडंसं शांत ठेवलंय. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्वराज आणि ऋषभला आपण पाहताय. ओ, जबरदस्त बॉल होता, खोलात टाकला, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि काम डेफिनेटली झालंय फिट. फलंदाज पात, रनआउटची पहिली विकेट पहिल्या झटक्या.
केलाय. हो, ही बॉल बाटची लिडिंग एज ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बाटकेट फलंदाज इथे बाद झालाय. बॅक टू बॅक हा दुसरा झटका वेनगाव संघाला. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही विनंती करतो अंजरून आणि हाळ. आणि यानंतरच्या मॅच 3 ओव्हरच्या असतील याच्याकडे लक्ष असू द्या. सेकंड राऊंड आणि त्यानंतर मग क्वार्टर फायनलची शेवटची मॅच ही 3 ओव्हरची असेल. अंजरून आणि हाल ज्याने एक सामना जिंकलाय आणि जे दुसऱ्या फेरीत एकमेकाच्या विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. सुजल बाद झालाय आणि त्यानंतर आता सुजय सोनावणे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फार चांगली गोलंदाजी टिकेट मारा केला जातोय ओव्हर द विकेटनं. ओ टॅपिंग क्रिकेट मिड ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न. बिपर खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग राहिली आहे. अडवलाय बॉल. अडवलाय. स्टॉप केलाय. धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करताना GB11 वेनगाव संघ 2 विकेट गमावल्यानंतर 4 धावसंख्येवरती पोहोचलाय. गरजेचं आहे. पहिला बॉल आहे. टॅप केला बॉल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल. इथे ही चांगली फिल्डिंग राहिली. फील्ड सेटअप खालापूर टीमचा आपण बघितला ना तर सगळे खेळाडू अगदी चांगली फिल्डिंग करत आहेत. कोणाकडून ही चूक होत नाहीये. सांघिक खेळ त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये खेळला जातोय. सिंगल. धावा झाल्यात 5. अजून या षटकातील 5 बॉल बाकी आहेत. थोडासा एक्सिलेट करावा लागेल. या मैदानाचा इतिहास आहे की इथे 4 षटकामध्ये आम्ही 70+ धावा बनतानाही पाहिल्यात. तेवढ्या बनलेल्या धावा चेसही झाल्यात. फुल टॉस बॉल. टायमिंग प्रॉपर नाहीये. जेलची चान्स मागे. शॉट फाईन. लेगचा फिल्डरनं टिपलाय जेल. संपलाय बॅटरचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. नाजूक अवस्था बघायला मिळते. संघ पूर्णपणे संकटात मात्र सापडला. सगळे बॅटर मात्र स्ट्रगल करतात. इथून एखाद्या खेळाडूला तर संकट मोचकाची भूमिका बजवावी लागेल. तो कोणता खेळाडू असेल कारण बॅक टू बॅक 3 विकेट्स गेल्यात. म्हणजे तिन्ही आघाडीचे खेळाडू पूर्णपणे टॉप ऑर्डर इथे ढासाळली आहे. आता मधल्या फलीचे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. लवेश दाखल झालेत नंबर 5 वरती. 3 बाद 5 ही अवस्था सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणारा GB11 वेनगाव संघाची आपण पाहत आहे. सौरभ जी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये नितेशने केली होती अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय सौरभ. ओव्हरचं विकेट. बॅकफुटवरती खेळायचा प्रयत्न. इथेही जेलची संधी आहे. समोर बॉल पडलाय. सेफ लँड झालाय. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल.
सिंगलच्या मदतीने धावा 6 झाल्यात धावफलकावरती. सुजल भालेराव आणि लबेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3-6 हलक्या गतीने धावा पुढे आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला सांगतो की इथून या रन रेटने जर धावा बनवल्या तर 15 पर्यंत पोहोचू शकतो. 15 धावा मी तर म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये काहीच नाही आहेत. कमीत कमी फायटिंग टोटल 30+ धावा बनवाव्या लागतील. फिरून मारण्याचा प्रयत्न, लेगस्टिक सोडून गेला बॉल. पंचांचा वाईटचा कॉल येतोय. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 7. 3 चेंडू अजून बाकी आहेत. 7 झाल्यात धावा. धावा जरूर कमी आहेत परंतु एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. धावा बनवण्याची गतीही वाढवावी लागेल आणि विकेट्सही टिकून ठेवाव्या लागतील. चांगला बॉल आहे. कोलाट टाकलाय जडमध्ये. पूर्णपणे जाग्यावरती स्तब्ध उभं ठेवलंय. फार चांगली गोलंदाजी सौरभचा विचार केला गेला तर मग कमी रनअप आहे, जास्त रनअप नाहीये. हा या ऍक्शन आहे. चांगल्या ऍक्शननं बॉल डिलिव्हर करतोय. अचूक वेग आहे, वेगावरती नियंत्रण. फिंगर रोल हलक्या गतीने टाकण्याचा प्रयत्न समोर मारलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून चौकार. मच निडेड 4. वरती आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच आपण चेक करा. थर्ड अंपर या आपण आणि चेक करा. गोलंदाज सौरभ वरती संशय व्यक्त करण्यात आला. अंतिमचा बॉल आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू अजून बाकी आहे. चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी चेक केलाय आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. योग्य त्या ऍक्शननं गोलंदाज सौरभ गोलंदाजी करतोय असं पंचाचं म्हणणं आहे. चेक केलंय. फेअर बॉल. एक चेंडू बाकी. 11 धावा आहेत धावफलकावरती. चौकार आलाय. फुलटॉस लो फुलटॉस बॉल वरती आक्रमण झालं सुजलच्या माध्यमातून. 4 धावा. अंतिमचा शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार आहे. लास्ट बॉल. अंतिमच्या बॉलवरती किती धावा बनवल्या येतील ते पाहणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट. लास्ट बॉल. शेवटचा बॉल थोडा खाली राहिलाय. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. लेग बायचे सिंगल या चेंडूवरती. ओव्हर इज कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपलाय. GB11 वेनगाव टीमची धावसंख्या 3-12 6च्या रन रेटनं 2 षटकानंतर. डॉट बॉलची सांगता झाली आहे या इनिंगमध्ये. असे प्रयत्न भरपूर वेळा बघायला मिळालेत. प्रॉपर कनेक्शनच नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये
अगदी तुम्हाला प्रॉपर कनेक्शन करावं लागतं. अंधे दोंदी फटके खेळू जमणार नाहीयेत. आणि अपडेट टेनिस क्रिकेटमध्ये आडवे तिडवे फटके ही भरपूर वेळा आपण पाहत आहे. हा चेंडू ओव्हर द विकेटनं चांगला बॉल लीडिंग एज घेतली आहे. मागे चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज इथेही बाद झाला आणि हा चौथा धक्का. तीन विकेट बंटी या गोलंदाजानं जर मिळवल्या तर यश गायकवाड यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. पहिली विकेट तर संपादित केली आहे आणि हा चौथा धक्का दिलाय वेनगाव संघाला 12 धावसंख्येवरती. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला सांगतोय की 21 धावा इथून बनवल्या जाऊ शकतात. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी हाल आणि त्यानंतर अंजरून दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये या. केतन आलाय नवीन खेळाडू 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. राईट ओव्हर तो विकेटनं बॉल तयार झाला. हा चेंडू खूप चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 डिसमिसल 2 धक्के दिलेत. आणखीन एक खेळाडू तंबूमध्ये. जाधव आणि यश कांबळे आणि अनिरुद्ध जाधव यांच्याकडून 200चं पारितोषिक आहे. चला टॉस करण्यासाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. पाच खेळाडू बाद झालेत. ओ यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. हे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. यश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस मात्र करतोय. नेक्स्ट मॅच युवा उद्योजक आहेत. युवा उद्योजक यश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि परिराज लॅबोरेटरीचे प्रोप्रायटर आहेत आणि युवा उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते टॉस. चला टॉस साठी या. हा फटका यावेळेस मात्र अलॉन द कार्पेटनं एक्झिक्यूट केलाय. रन्स इथे सिंगल 2 नंतर एक सिंगल रन. धावा झाल्यात 15. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5.19चा रन रेट स्क्रीनवरती आपण पाहताय. लवेश आणि रोहन ही जोडी 7व्या क्रमांकाचे आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे. हाल आणि अंजरून दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे टॉस करण्यासाठी या. अंतिमचा बॉल आहे 3ऱ्या षटकातील. फुल टॉस बॉल होता. संपर्कच नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जागेवरती स्तंभ उभं ठेवलंय बॅटरला. डॉट बॉल आला. 3 षटके एंड. 5च्या रन रेटनं 5/15 हा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. तो GB11 वेनगाव संघाचा. टॉस साठी या चला. हाल आणि अंजरून दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. षटक आहे आणि गोलंदाज सुदेश हा गोलंदाजच्या मार्कवरती तयार झालाय. लास्ट ओव्हर आहे या षटकामध्ये. जर धावा आल्या नाहीत तर मग संघ याच इनिंग मध्ये थोडासा मागे येऊ शकतो. फलंदाजी करणारा वेनगाव संघ. लास्ट ओव्हर फार इम्पॉर्टंट ओव्हर आहे. पहिला बॉल आहे ओव्हर द विकेटनं. ओ लॉफ्ट हिट जागेवरून खेचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवरती सिक्सर.
पारितोषिक आहे सुदेश या बॉलसाठी. आयवा कॅच साठी खेळाडू सोडून बॅक टू बॅक. ओहो, कन्झिक्युटिव्ह 2 षटकार फलंदाज रोहनच्या बॅटमधून. आणि या मॅच पुरते आपण पाहताय यश गायकवाड आणि यश कांबळे आणि अनिरुद्ध जाधव यांच्याकडून प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी ₹100 पारितोषिक आहे. खेळाडू सोडून कुणी कॅच घ्या, ₹100 जिंका, हे पारितोषिक लावण्यात आलंय. बोलूया मॅचकडे 2 षटकार आलेत. प्रेशर दबाव फटकावून लावणारे षटकार आलेत रोहनच्या बॅटमधून. वैयक्तिक 15 वरती रोहन बॅटिंग करतोय. टीमची धावा 27 झाल्या, 27. 4 चेंडू बाकी आहेत. या फटक्यांची नितांत गरज होती ती वेनगाव संघाला. मी मगाशी उल्लेख केला होता की संघ थोडासा मागे जात चाललाय. असे मोठे फटके हवेत, ते मोठे फटके जरूर आलेत. षटकार हॅट्रिक वरती आहे बॅटर. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा लेटकट केलाय गॅप मध्ये. एक सिंगल डबलचा कॉल आहे आणि 2 रन्स सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीनं टीमची टोटल धावा संख्या मात्र 29. राज कांबळे यांच्याकडून 200 आणि अनिरुद्ध आणि यश यांच्याकडून 100. टोटल 300 आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे या मॅच. हा चेंडू एक्स्ट्रा वाईटचा कॉल दिलाय. एक्स्ट्राची धावसंख्येत बदल, धावसंख्येत 30. वेनगाव गावचे सन्माननीय पोलीस ऋषी सोनावणे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि वेनगाव टीमसाठी शुभेच्छा आल्यात, तर त्यांचंही धन्यवाद. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिमचे 3 बॉल आहेत. किती धावा बनवल्या जातील पाहणं गरजेचं आहे. चांगला बॉल आहे, ओव्हर पिच, परंतु खोलात होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, सिंगल. एकच धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 31 वरती पोहोचली. 31. 31 धावा धावफलकावरती जॉईंट होत आहेत. 2 बॉल अजूनही या षटकातील मात्र बाकी आहेत. या षटकातील या इनिंग मधील खरं 4 ओव्हरची मॅच मात्र आपण बघताय. थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये सुदेश या गोलंदाजाने केली आहे. कारण जेवढ्या धावा 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांनी खर्च केल्या त्याहून जास्त धावा एकाच ओव्हरमध्ये. एक ओव्हरही अजून कंप्लीट झाले नाहीये. 4च बॉल झालेत आणि सुदेशनं त्या धावा खर्च केल्यात. 2 बॉल आहेत. 5वा बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवलाय. वाईट ठेवण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल येतोय. फलंदाज बाद झाला, रनआउट. आणि अंतिमचा टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल आहे. नवीन खेळाडू मैदानात मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती 8व्या नंबरसाठी रितेश दाखल झालाय. नंबर 8 वरती. 31 धावा आहेत. अंतिमचा बॉल. 16 धावा खर्च केल्यात सुदेश या गोलंदाजांना आतापर्यंत. चला थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. ही वारंवार सूचना आम्ही मगासपासून देतोय. अंतिमचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. किती धावसंख्येचा टार्गेट इथं उभं राहील ते पाहणं गरजेचं आहे. लास्ट वन, शेवट गोड करण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय. झेलची चान्स, फलंदाज बाद झालाय. 7वा झटका शेवटच्या बॉलवरती फलंदाजी करत असताना, फर्स्ट बॅटिंग करताना GB11 वेनगाव टीमनं 24 बॉल 4 षटकामध्ये धावा बनवल्यात 31. आणि येणारे नेक्स्ट 24 बॉल आणि जिंकण्यासाठी कालापूर टीमला 32 धावसंख्येची गरज. चला टॉस साठी या. अंजरून आणि हाल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी लगेच या. 32 पाहिजे. 32. 24 मध्ये 32. 31 झाल्यात, 32 ची गरज.
जरूर आणि हाल दोन्ही टीम कॅप्टन हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला दोघांनाही टॉस करण्यासाठी लगेच या. युवा उद्योजक यश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातो अंजरून आणि हाल ही मॅच मात्र आपल्याला बघायला मिळते. टॉस इथे जिंकला आय थिंक अंजरून टीम ना टॉस अंजरून टीमने टॉस जिंकला आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच 3 ओव्हरची आहे याच्याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. चला बॅट्समन पाठवा लगेच. हॅलो चला बॅट्समन पाठवा प्लीज. फास्ट घ्या जरा. सन्माननीय युवा उद्योजक करवईचे संतोष शेठ पवार यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं ही आणि संदेशभाई कांबळे आपली ते वाट पाहत आहेत. संतोषजी पवार आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार म्हात्रे आणि बंटी. नॉन स्ट्राइक वरती बंटी आहे. स्ट्राइक वरती तुषार म्हात्रे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 32 8.00च्या रन रेटनं या धावा मात्र बनवायच्या. सहज आणि सोप्पा आव्हान. चेसेबल टार्गेट घेऊन सलामीची जोडी. पहिला गोलंदाज वेनगाव टीम कडून ऋषभ गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल वाईड न सुरुवात. एक्स्ट्रा न सुरुवात. अकाउंट खातं मात्र ओपन झालं. एक धाव फलकावरती. आणि याच खालापूर संघ पाणी हवा असेल तर 12वा खेळाडू कधीही पाणी घेऊन जाऊ शकतो. ज्या वेळेला तुम्हाला पाण्याची गरज लागेल आवाज देऊ शकता तुम्ही एनी टाइम कधीही. वाईडनं सुरुवात झाली आहे.
चांगला बॉल आहे, बिग हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता आहे, निर्धाव चेंडू आलाय. तुषार मात्रे एक धाकड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मजबूत शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे, प्रचंड ताकद आहे त्याच्याकडे. त्यामुळे एकदा जर बॅटच्या पट्ट्यात बॉल आला तो सीमारेषा पारच जातो. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी आहे, जेल ड्रॉप झालाय. रन्स मात्र एक सिंगल. 2 धावा धावा फलकावरती, 2 चेंडू 2 धावा धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पहिलं आघाडीचं षटक घेऊन आहे ऋषभ गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती GB11 वेनगाव टीम कडून. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे, पहिलं षटक आहे. त्यामुळे या षटकामध्ये मॅच मध्ये जर कब्जा करायचा असेल बॉलिंग करणारा वेनगाव संघाला तर 6च्या कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल. कमी धावसंख्या वाचवायची आहे. और तो विकेट गोलंदाज सज्ज आहे. ओ विकेट खेळण्याचा प्रयत्न, बंटीची विकेट, गोल्डन टक. महत्वपूर्ण खेळाडू हा 440 ओल्डचा झटका लागलाय तो कालापूर टीमला. फार चांगली गोलंदाजी आपण ऋषभच्या माध्यमातून वाहत आहे. पहिली विकेट झाली आहे गारद. ओ खूप चांगला बॉल आहे आणि यावेळेस मात्र त्रिफला उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड विशाल बॅक टू द पवेलियन, बॅक टू बॅक हा दुसरा झटका. परंतु वेग जलद गतीना बॉल क्विकली विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि 2 धावा धावफलक्यावरती. फार चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण कमी धावा वाचवत असतो त्यावेळेला मग पहिलं षटक हे चांगलं पडणं फार इम्पॉर्टंट आहे. अगदी चांगल्या डिफेन्सिव्ह धावसंख्येचा पाया इथे रचला जातोय. गोलंदाज ऋषभ कडून फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. एक धाव ज्या ठिकाणी होती तिथे दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा धावून जलद गतीने कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवरती ही डबल धाव. पहिल्या ओव्हर नंतर बॅटिंग करणारा कालापूर संघ 4 धावसंख्येवरती पोहोचला. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज.
सेकंड ओव्हरला सुरुवात आणि बॉलर सुजल भालेराव गोलंदाजीच्या मार्कवरती 18 बॉल 28चं संरक्षण करायचं. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने 50-50% आपण पाहताय. कोणी सामना अजून जिंकला नाहीये, कोणी गमावला नाहीये. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी खालच्या टोकाला बॉल लागलाय. तुषार मात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत असतील तर बॅटिंग करणाऱ्या खालापूर संघाच्या सिंगल. धावा झाल्या 5. 17 चेंडू आणि 27 धावसंख्येची मात्र गरज. 17 चेंडू 27 धावा पाहिजेत. सुजलला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहता सेकंड ओव्हरसाठी आलाय सुजल. या धावा वाचवल्याही जाऊ शकतात या मॅचमध्ये, कारण भरपूरदा आपण पाहिलंय लो स्कोरिंगचे झालेले सामने नेहमी काटेकी टक्कर झालेत. कधी कधी या धावा वाचवल्याही जातात. चांगला बॉल होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवला जातोय. सातत्याने हा प्रयत्न आपण पहिल्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाजा पाहिला. तोच प्रयत्न आता गोलंदाज सुजल देखील करतोय. सिंगल, बॅक टू बॅक 2 सिंगल मिळाल्यात. धावा झाल्या 6. 16 चेंडू आणि 26 धावसंख्येची मात्र गरज. 16 चेंडू 26 धावा. अगदी सेन्सिबल क्रिकेट या मॅच मध्ये आपण पाहिलंय. मोठे फटके अजिबात आले नाहीयेत. सिंगल्स, डबल, एखादा चौकार पहिल्या इनिंग मध्ये तरी आपण बघितलं तर मग एखाद दुसरा चौकारच आलाय, षटकार तर आलाच नाहीये. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे तिथे. केतन नो, कोणती चूक तिथे केली नाहीये. फलंदाज बाद झालाय आणि हा मोठा झटका मिळालाय तो खालापूर टीमला. तुषार मात्रे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी सुदेश दाखल झाला. 6 धावा 3 विकेट्स. सेम टू सेम मॅच चालली आहे. अगदी जर आपण बॅटल पाहिला पहिल्या इनिंग मध्ये हीच अवस्था वेनगाव संघाची होती आणि आता तीच अवस्था खालापूर संघाची ही झाली आहे. नाजूक स्थितीत सापडला संघ. ओ, फुल टॉस बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चकलाय बॅटर. वेग इतका होता ना की फलंदाजालाही बॉल समजला नाहीये. जरूर फुल टॉस पर तो पूर्णपणे मिस झाला आणि रन्स बायच्या स्वरूपात एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 धावा झाल्यात. अजून 21 ची गरज. 14 बॉल 21 धावा पाहिजेत. मोठा फटका अजूनही एकही आला नाहीये. ही ताकद राहिली आहे वेनगाव संघाच्या गोलंदाजाची. 10 बॉल आतापर्यंत झालेत. मोठा फटका खेळू दिला नाहीये. 14 मध्ये 21 धावा बनवायच्यात. बॉल तयार. ओ, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर आहे बॉल. पंच सांगताना वाईड आहे. एक्स्ट्रा रन्स इथे कन्सिडर केली जाईल. एक्स्ट्राच्या बरोबरीनं धावसंख्या 8 वरती पोहोचले. 14 चेंडू आणि पंच रिव्ह्यू घेतलाय का? टोटल धावा झाल्यात या वाईड नंतर 8. चौदा चेंडू आणि 24 धावसंख्येची मात्र गरज आहे. इक्वेशन आपल्याला बघायला मिळतोय 14 आणि 24. गोलंदाज मात्र सज्ज झालाय. राईट अमोर तो विकेट न बॉल तयार आहे. उडवण्याचा प्रयत्न, बॅटखेड आहे. मागे चालला बॉल. फर्स्ट स्लिप कडे थांबवला जाईल. चांगला स्टॉप दिलाय. एक सिंगल. धावा झाल्यात 9. 13 चेंडू आणि 23 धावसंख्येची मात्र गरज. 13 चेंडू 23 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाने केली आहे. टिचून मारा. मोठे फटके अगदी खेळूच दिले नाहीयेत. आक्रमक गोलंदाजी केली आहे.
मॅच मध्ये पूर्णपणे आता रंगत निर्माण झाली आहे. कमबॅक झाले गोलंदाजी करणाऱ्या वैनगाव टीमचं. 13 चेंडू आणि 23 ची गरज. अंतिमचा बॉल आहे, लास्ट वन. ओ यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल. एक्स्ट्राची आणखीन एक धाव. मी मगाशी उल्लेख केला सातत्यानं वाईट यॉर्कर बॅटपासून थोडासा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न दोन्हीही गोलंदाज करत आहेत. तोच प्रयत्न करण्याच्या नादात हा वाईट बॉल फेकला जातोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 10. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची मात्र गरज. एक बॉल बाकी आहे शेवटचा या षटकातील. 22 ची मात्र गरज आहे. बॉल तयार आहे ओव्हर द विकेटनं. हा चेंडू ओ शॉर्ट पिच. थोडासा बाउन्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक. हा दुसरा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची आणखीन एक धाव. धावसंख्या 11 आणि आता 21 धावसंख्येची मात्र जिंकण्यासाठी गरज. थोडा वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. तो एक्सपेरिमेंट थोडासा अंगलट येतोय. मग अशी बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न वाईट दिलाय पंचांनी. हा चांगला बॉल आहे. इकडे मात्र थोडासा तिकेट बाउन्सर सबमरीन डिलिव्हरीचा या ठिकाणी उपयोग वापर केला जातोय. डॉट बॉलची सांगता. 2 षटकानंतर 11 धावा. कालापूर टीमच्या धावफलकावरती 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच मात्र आली आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वेनगाव टीम कडून केतन तयार झालाय. गणेश 4 मध्ये 4 धावा बनवल्या. सुदेश दोन्ही बॉल डोट खेळलाय आणि सुदेश शिंदे या खेळाडून षटकार हॅट्रिक जर लगावली तर राजू गायकवाड यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे सुदेशला. केतन गोलंदाजीच्या मार्कवरती 12 बॉल 21 संरक्षण करायचंय. पहिला बॉल आहे ओव्हर द विकेटनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चकलाय बॅट्समन बरोबर विकेट किपरही चकलाय. बाईकची एक सिंगल या चेंडूवरती होईल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12. 11 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. सिंगल डबल धावा भरपूर आपण या इनिंग मध्ये मॅच मध्ये बघितल्यात. पहिल्या इनिंग मध्ये एक मोठा फटका आला होता. दुसऱ्या इनिंग मध्ये तोही आला नाहीये. गोलंदाजाचं पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये राहिलंय. दोन्ही टीमच्या गोलंदाजाचं आम्ही कौतुक जरूर करतोय कारण दोन्ही टीमच्या गोलंदाजांना अगदी टिचून मारा या मॅच मध्ये केलाय. 11-20 उडवण्याचा प्रयत्न होता. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट होतात खेळाडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. लेग बायची सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या 13. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची मात्र गरज. 10 बॉल 19 धावा पाहिजेत. कमालीची गोलंदाजी केतनच्या माध्यमातून या षटकामध्ये बघायला मिळते. 10 मध्ये 19 धावसंख्या बनवायची आहे. एखादा जर मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पुनश्च येईल तो कालापूर संघ. परंतु जर मोठा फटका आला नाही, अशा सिंगल डबल धावा जर चालू राहिल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव प्रेशरही वाढू शकतोय तो कालापूर टीमवरती. ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. यावेळेस मात्र आडवा बाटा मारण्याचा प्रयत्न. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न होता. पायावरती लागला बॉल. आणखीन एक लेग बाईस. बॅटच्या साहाय्याने धावाच येत नाहीयेत. कधी कधी बाईस, कधी कधी लेग बाईस, कधी कधी वाईट, कधी एक्स्ट्रा नो. बॅटच्या पट्ट्यात बॉल या मॅच मध्ये जास्त आलेला नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 13. 14 झाल्यात, माफ करा. 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची मात्र गरज आहे. 9-18 म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा. हा कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. उडवलाय बॉल, उंच गेलाय. झेलची चान्स. 2-2 फिल्डर प्रयत्न जरूर करत होते.
झेल थोडासा कठीणच होता कारण भरपूर उंच गेला होता. एलिव्हेशन जास्त मिळालं नव्हतं. 2 रन्स इथे धावून कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या झाले 16. 8 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज. अर्धलक्ष कंप्लीट झालंय. अर्धलक्ष कंप्लीट करण्यासाठी तब्बल आपण बॉल पाहिले तर मग 16 घेतलेत. 16 मध्ये 16 धावा आहेत आणि आता 8 मध्ये 16 बनवायच्या आहेत. सेम परिस्थिती पहिल्या इनिंगमध्येही आपण पाहिली आहे. कारण 15 धावा 3 ओव्हरनंतर काहीतरी होत्या. शेवटच्या ओव्हरला थोडीशी मागणी बॉलिंग केली. शेवटच्या ओव्हरला 16 धावा आल्या आणि त्यानंतर 31 धावा बनवल्या होत्या त्या वेनगाव टीमनं. परंतु इथे तसं नाहीये. 8 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. ओव्हर द विकेट. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटकट फलंदाज बाद. 4था झटका खालापूर संघाला. अमित आलाय नवीन बॅटर स्ट्राईक गेट वरती. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची मात्र गरज आहे. ओव्हर द विकेट. बॉलर मात्र तयार आहे. केतनची फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली आहे. 4 धावा 1 विकेट. अंतिमचा लास्ट वन आहे. शेवटचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून गेला बॉल. पंचाचा वाईटचा कॉल. एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्राच्या धावास या मॅच मध्ये आपण पाहताय मोठे फटके आलेच नाहीयेत. सिंगल. धावसंख्या झाली 17. 7 मध्ये 15 धावसंख्येची गरज. 7 बॉल 15 धावा पाहिजेत. असं वाटलं होतं की कदाचित तुषार मात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कदाचित ते सामना लवकरही संपवू शकतोय. परंतु जसा तुषार बाद झाला ना मग सामना जिंकवण्यासाठी अगदी कठीण परिश्रम करावे लागतात या मॅच मध्ये. ओ चांगला फटका. बाउन्स झाला बॉल. समोरून जंप घेण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. नंबर 4 मस्ट निडेड. लो स्कोरिंगची मॅच परंतु काटे की टक्कर. मैदानाच्या आतमध्ये मात्र दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. टी फॉर टॅट केलं जात आहे. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज वेनगाव टीम कडून रोहन या धावा वाचवण्याचा प्रयत्न जरूर करेल. टीम कॅप्टनने जिम्मेदारी जरूर सोपवली आहे. ती जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करावी लागेल. अंतिमचा बॉल. अंतिमचा बॉलर आहे. शेवटचं षटक रोहन. 6 मध्ये 11 धावा वाचवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. पहिला बॉल आहे. ओ यावेळेस मात्र खोला टाकला बॉल. छड मध्ये थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल. चांगली गोलंदाजी. या प्रकारे चेंडू हातलावे लागतील. धावा झाल्यात 22. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची मात्र गरज. गणेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अमितच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती अमितनं चौकार लगावला. तोच अमित आता स्ट्राईक एंडवरती आहे. 4 विकेट गमावल्यात. 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहे. ओ शॉर्ट पिच बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून
क्रिकेटचा मादक सौंदर्य क्लास दाखवणारा हा फटका, बॅक टू बॅक दुसरा कन्झिक्युटिव्ह चौकार. दोन चौकार आलेत. मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या संघाला आणण्याचं काम, इन करण्याचं काम मात्र अमित हा खेळाडू या मॅच मध्ये करतोय. 2 मध्ये 8 धावा बनवल्या, 4 मध्ये 6 धावा संख्येची मात्र गरज. अमितसाठी एक वाक्य आपण जरूर म्हणू शकतो की देर आहे दुरुस्त आहे. थोडासा लेट आलाय बॅटिंगसाठी, परंतु थेट आलाय आणि या मॅच मध्ये मात्र संघाला पूर्णपणे लीड करतोय. एक चौकार ऑन साइडला, एक ऑफ साइडला, क्लासिकल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 6 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे. हो, फुल टॉस बॉल, आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला. चांगली फिल्डिंग राहिली आहे. थ्रो डायरेक्ट मेन एंडला मात्र झालाय. दुसरीचा कॉल आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने टीमची धावा संख्या मात्र 28 झाली आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा संख्येची गरज. 3 चेंडू 4 धावा पाहिजेत. रफ अँड टफ मॅच मात्र आपल्या भेटीला आली आहे. अजूनही कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत त्या मॅच मध्ये. 3 चेंडू 4, गोलंदाज सज्ज आहे. हो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फार चांगली गोलंदाजी. ओळखलं की बॅट्समन थोडासा हालचाल करतोय. बॉलची लेंथ थोडीशी मागे खेचून टाकली आणि हाही डॉट बॉल बघायला मिळालाय. 2 चेंडू आणि आता 4 धावा संख्येची मात्र गरज. प्रेक्षकांना जसा सामना हवाय तसा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लो स्कोर, परंतु मॅच मध्ये आली आहे मजा. 2 मध्ये 4 धावा, गोलंदाज सज्ज आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू प्रयत्न करताय. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट झाल्यात. कौतुक करूया फिल्डरचं, कारण जंप लगावत उडी मारून त्याने बॉल स्टॉप केलाय. आणि तर याच बॉलवरती सामना कदाचित संपलाही असता. 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावा संख्या झाली ती टोटल 30. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावा संख्येची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी आता 2 धावाच बांधवाव्या लागतील त्या खालापूर संघाला. फार चांगली बॅटिंग. 5 मध्ये 12 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत मात्र हिरो बनलाय. परंतु इथून जर सुपर हिरो बनायचं झालं तर या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 2 धावा बनवाव्या लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या अमित या खेळाडूला. आणि त्याच्या विरोधात रोहनला आपण पाहताय, थोडी मागणी बॉलिंग केली आहे. 9 धावा खर्च केल्यात, परंतु आता 1 मध्ये 2 धावा जर वाचवल्या तर तोही आपल्या संघासाठी खलनायक मात्र बनवू शकतोय. रफ अँड टफ मॅच. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोणता संघ सामना जिंकेल? एका बाजूला खालापूर आणि दुसऱ्या बाजूला वैनगाव. ओहो, यावेळेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बॉल वाईट, वाईट +1 आणि हा सामना इथे झालाय फिनिश. आणि शेवटच्या क्रुशल मोमेंटला थोडीशी रोहन कडून बॉल डिलिव्हर करताना झालेली चूक फार महागात ठरली आहे. आणि ह्या मॅच मध्ये कब्जा बनवला, कब्जा केला तो खालापूर टीमनं. अभिनंदन खालापूर टीम.